आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या रत्नागिरी तालुक्यातल्या गणेश गुळे या मूळ गावी त्यांच्यावरच्या शिलालेखाचं मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते अनावरण झालं। राष्ट्रसेविका समिती आणि रत्नागिरीतल्या रेणुका प्रतिष्ठानच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आपल्या अलौकिक इतिहासाचं स्मरण करत असतानाच आजच्या काळात महिलांना सक्षम करणं म्हणजेच हिंदू राष्ट्राला सक्षम करणं हाच संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला आहे। राष्ट्रसेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठान यांचं हे मोठं काम आहे असं नितेश राणे म्हणाले। या गावाला भेट देणाऱ्या लोकांना आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्यावरील हा शिलालेख त्यांच्या कार्याचा परिचय करून देईल। प्रत्येक क्षेत्रात महिलांचं योगदान मोठं आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गात एकूण लोकसंख्येमध्ये 62% महिला आहेत। त्यांना सक्षम करणं आणि त्यातून कोकणाचा विकास करणं महत्त्वाचं आहे असं राणे म्हणाले। केंद्र सरकारनं गेल्या महिन्यात भंगार